संपलं सासरपण आणि संपलं माहेरपण. मस्तपैकी 5-6 दिवस एन्जॉय केला आणि आता आम्ही पुण्याला निघालो होतो. सकाळी 4:30 वाजता निघालो ह्या आशेने की सकाळी ट्रॅफिक भेटणार नाही, पण सकाळी खूप जास्त ट्रॅफिक भेटलं होतं आणि आता घरी येता येता चांगले 8 वाजले होते. ट्रॅफिक याचं होतं की मोठाल्या गाड्या होत्या आणि लक्झरी बसेस पण होत्या, त्याचं जास्त ट्रॅफिक होतं. आल्या आल्या मी पहिलं गॅलरीमध्ये जाऊन बघितलं की माझ्या झाडांची नेमकं काय अवस्था आहे. तसं शेजारणीला सांगून गेले होते की पाणी टाक. आणि हा गोकर्णाचा वेळ मी जेव्हा गेले तेव्हा खूप छोटा होता. 5-6 दिवसातच तो एवढा वाढला आणि त्याला मस्तपैकी फुलं यायला लागली. 10 व्हाईट कलरचे 2 वेल आहेत. आणि मग काय आराम केला सकाळी लवकर निघल्यामुळं आणि डायरेक्ट रात्री स्वयंपाकाला लावले. मस्त गावरान भेंडीची भाजी बनवली, जी भेंडी की मी गावावरून घेऊन आले होते, आणि काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी बनवली होती. 2 भाज्या बनवल्या होत्या आणि त्याच्यासोबत चपाती बनवली होती खाण्यासाठी. दिवसभर खूप जास्त दमले होते. आणलेलं सामान पण लावून ठेवलं, त्याचं काही शूट करायला झालंच नाही कारण शूटच्या नादामध्ये काम आवरायला जास्त उशीर होतो, म्हणून डायरेक्ट संध्याकाळी स्वयंपाकाचं शूट घेतलं. आता घरी केलेला आराम आहे ना, आता इथं चांगला जीवावर येते काम करायचं. जेवण वगैरे करून झालं होतं 9-9:30च्या सुमारास आणि इकडं मस्तपैकी आता गारवारं सुटतंय. गॅलरीमध्ये येऊन उभं राहिले तर आमच्या मॅडम कॅमेरासमोर अशा डान्स करत होत्या.